नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 17 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात 17 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण. भारत चीन सीमावादाचा जर इश्यू समोर घेतला तर त्या केसमध्ये सैन्य माघारीची जी काही प्रक्रिया आहे तिची सतत पडताळणी आवश्यक आहे, हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे जर चीननी मान्य केलं की आम्ही सैन्य माघारी घेतो आहे आणि LACपेक्षा मागे जाणार आहोत किंवा LACचं जे 5 मे आधीची जी स्थिती होती तिथपर्यंत आपल्याला त्यांना न्यायचं आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला सतत पडताळणी करावी लागेल की खरंच चीननी सैन्य मागे घेतलेलं आहे किंवा नाही. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे सगळी सैन्य माघारीची, ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे वास्तव आहे, हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की ज्या फिंगर 8च्या पश्चिमेकडे 8 किलोमीटरपर्यंत चीनी फौजा घुसल्या होत्या, तर त्यांना आपल्याला परत त्या फिंगर 8च्या बॅक साईडला न्यायचं आहे. म्हणजे भारताची जी हे आहे, म्हणजे आपला जो सार्वभौम प्रदेश आहे तो फिंगर 4 ते फिंगर 8 आहे आणि याच्यातलं जे अंतर होतं 8 किलोमीटर, तिच्यामध्ये चीनी फौजांनी अतिक्रमण केलेलं होतं. तर तो सगळा जो रिजन आहे त्याच्यातून एक एक सैनिक मागं घेणं चीनचा, आणि त्याच्यासाठी चर्चा करत राहणं, आणि त्याच्याकरता बरेच चर्चा अजून कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यामधून ह्या गोष्टी करून घ्याव्या लागणार आहे. कारण अजूनसुद्धा पॅनगॉंगचा जो काही परिसर आहे त्याच्या आजूबाजूचा फिंगर आणि त्या सगळ्या गोष्टी, तिथून गोष्टी खूप प्रॉपर झालेल्या नाहीत. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हायरस क्रॉसेस 1 मिलियन मार्क, 10 लाखापेक्षा जास्त रुग्ण आपल्याकडं, आणि डेथ जे आहेत एकूण आतापर्यंत 25,600. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्नाटका, UP आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये आत्तापर्यंतचे हायेस्ट पेशंट जे आहेत, करोना पॉझिटिव्ह रुग्ण, ते आढळलेले आहेत. म्हणजे साधं महाराष्ट्राचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचा हायेस्ट आकडा 8,641. त्याच्यानंतर दुसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे की कर्नाटका, आतापर्यंतचा हायेस्ट जो आहे तो 4,169. आणि तिसरं जे आहे की उत्तर प्रदेश 2,061. ओके, सो हे 3 आहेत, UP, कर्नाटक, महाराष्ट्र, यात आतापर्यंतचे जास्तीचे पेशंट भेटलेले आहेत. सो काही हा आकडा अजून क्रॉस होऊ पण शकतो, पण एवढा आहे आपल्याला की आपल्याला क्लिअर राहायचं आहे की WHO याच्याबद्दल काय म्हणत असतं. तर WHOने क्लिअर केलेलं आहे की आपल्याला कोविड-19 सोबत जगण्याची सवय करून घेणं फार फार गरजेचं आहे ना. लसीबद्दलच्या रोजच्या न्यूज असतात, पण लस बनण्यासाठी आणि ती कमर्शियली अवेलेबल होण्यासाठी एक कालावधी लागू शकतो, है ना. तर ती एक गोष्ट लक्षात घ्या की लस लॅबमध्ये तयार झाली की ती आपल्या हातात नाही येणार आहे. तिचं कमर्शियल प्रोडक्शन होणं आणि ती प्रोसेस जी आहे ती मोठी आहे. म्हणजे एका सामान्य माणसाच्या हातात लस यायला बराचसा कालावधी जाऊ शकतो, तेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पण एवढं आहे की भारतामध्ये आता 10 लाख पेशंट, 1 मिलियनचा आकडा आपण हे केलेला आहे. दुसरं म्हणजे IMA, इंडियन मेडिसिन असोसिएशन जे काही आहे, तर त्यांनी रेड अलर्टची घोषणा डॉक्टरांसाठी केलेली आहे. कारण आतापर्यंत देशभरात 99% डॉक्टर जे आहेत ते करोनानी मृत्युमुखी पडलेले आहेत. एकंदरच सर्वात जास्त कोविड-19ची भीती किंवा धोका असणारे जे डॉक्टर्स आहेत ते जनरल फिजिशियन्स आहेत. म्हणजे जे छोटे छोटे क्लिनिक वगैरे चालवतात किंवा छोटे हॉस्पिटल्स चालवतात, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पेशंट्स रोज येत असतात, तर त्या याच्यामध्ये की डे टू डे जे काही थोडं प्लस मायनस दुसरे आजार असतात त्याच्यासाठी ते डॉक्टरकडे जातात. त्याच्यात कोविड पॉझिटिव्ह पेशंट असू शकतो, त्याच्यामुळे डॉक्टरला त्याची लागण होऊ शकते आणि त्याचा जो दर आहे तो पण मोठ्या प्रमाणावर आहे, है ना. डॉक्टरांमध्ये सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांना जरा कमी आहे त्यातल्या त्यात धोका, आणि त्यांनी ते सगळं याच्यात सर्वे केलेला आहे हा. पण एवढं एक आहे की डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जर म्हणजे जो सैनिक आहे, जो तिथं लढतोय, तोच जर नसला तर काय होऊ शकतं. मग त्याच्यामुळे डॉक्टरांसाठी रेड अलर्ट आहे हा, आणि डॉक्टरांनी खूप चांगली काळजी घेऊन गोष्टी करणं गरजेचं आहे. आता सौर ऊर्जा निर्मिती जी आहे तिच्यात पण आत्मनिर्भरता म्हणून एक आहे की 20% कर जो आहे आपण आयातीवर उपकर लावणार आहोत, है ना. की सौर ऊर्जेसाठीचं जे काही आपल्याला रॉ मटेरियल आपण बाहेरून घेतो, तर त्याच्यावर सरकारचा मानस आहे, बरोबर. ज्यावेळेस सरकार हा लावेल, म्हणजे लागलेला नाही आहे, आपण विचार करतोय की लावायचा, म्हणजे जवळपास चीनी कंपन्यांकडून आपल्याला सोलार सेल असतील किंवा मॉड्यूल्स असतील, त्याचं प्रमाण जे आहे आपण आयात करतो ते 80% आहे.
आणि जर चीनकडून ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर उपकर जर आपण लावला तर त्याची किंमत वाढेल आणि तिच्यामधून मग डोमेस्टिक जे काही आपले मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना तो स्कोप मिळेल. म्हणजे साधी गोष्ट आहे की 100 रुपयाला एखादी गोष्ट चीन आपल्याला विकतोय, आपण याच्यावर 20% उपकर लावला तर ह्या गोष्टीची किंमत जी होणार आहे ते 100 प्लस 20, 100चे 20% आणि ती 120 रुपयाला होऊन जाईल. आणि तीच जर गोष्ट भारतीय मॅन्युफॅक्चरर बनवत असेल 110 रुपयामध्ये तर त्या केसमध्ये ऑब्वियसली लोक काय करतील, भारतीय मॅन्युफॅक्चरला प्रेफर करतील आणि त्याच्याकडून घेतील. मग एक गोष्ट असते की हे जे उपकर वगैरे लावले जातात हे अशा पद्धतीने लावले जातात की त्या देशातला जो स्थानिक मॅन्युफॅक्चरर आहे त्याला तो फायदा मिळाला पाहिजे जो त्याला मिळत नाही. ओके, चीनसारखे देश जे आहेत की ते मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करतात कुठल्याही गोष्टीचं आणि किंमत कमी होऊन जाते ऑब्वियसली मोठ्या प्रमाणावर केल्यावर. त्याच्यामुळे मग तो एक इश्यू आहे, तर तो आपण लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे अमेरिकेच्या बाबतीत सुद्धा अमेरिकेकडून सुद्धा आपण सौर उपकरणांची आयात करतो. म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 2019 या काळात 1.2 अब्ज एवढ्या अमेरिकी डॉलरचं आपण तिकडून सौर जे काही आहे उपकरणं ते तिथून मागवलेली आहे. पण एकीकडे एक गोष्ट आहे, कालचं जर तुम्ही रेवा सौर ऊर्जा प्रकल्पाचं लेक्चर बघितलं असेल तर त्यात मी सांगितलं होतं की इंटरनॅशनल सोलर अलायन्स नावाची संघटना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जी संघटना आपण प्रपोज केली तिच्यामध्ये बरेचसे देश येत आहेत आपल्याबरोबर. पण जर भारतच सौर ऊर्जेच्या बाबतीत परावलंबी राहिला तर ऑब्वियसली बाकीच्या देशांकडे काय विश्वास देणार ना भारत त्यांना. म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की भारताने इंटरनॅशनल सोलर अलायन्स ज्यावेळेस आपण ठेवतो तर त्यावेळेस आत्मनिर्भर होणं फार गरजेचं आहे की भारताचं रोल मॉडेल लोकांसमोर गेलं पाहिजे, तेव्हा जास्तीचे जास्त देश आपल्याबरोबर या प्रोजेक्टमध्ये येतील. आता बघा, ट्विटर हाय प्रोफाईल युजर्सचं ट्विटर हॅक करण्यात आलेलं आहे पहा, है ना. म्हणजे आता याच्यात कोण कोण आहेत, हे दिग्गज आहेत सगळे. म्हणजे इलॉन मस्क आहे, जो बिडन आहे. जो बिडन आता ट्रम्पच्या अगेन्स्ट आहे बघा निवडणूक अमेरिका. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की बिल गेट्स आहे, जो गिडन, जेफ बेझोस, है ना, आपण श्रीमंत व्यक्ती, एक खूप बिझनेस आहे, इलॉन मस्क. आता विचार करा, हे एवढे हाय प्रोफाईल लोक आहे, या हाय प्रोफाईल लोकांचं ट्विटर जर हॅक होऊ शकतं तर सामान्य माणसाचा काय संबंध आहे. म्हणजे आम आदमी जो आहे ना, तो आम आदमी तो म्हणजे कठीण आहे त्याचं काम. त्याच्यामुळेच हा जो कालचा एक इश्यू होता की गुगल आपल्याकडं इन्व्हेस्ट करतं आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, पण लोकांचं जे काही खाजगीपणा आहे किंवा प्रायव्हेट जे काही राईट्स आहे, प्रायव्हसी, राईट्स ऑफ प्रायव्हसी, त्याच्या संबंधी आपल्याकडं कुठले कायदे आहेत का प्रॉपर, तर नाही आहेत आपल्याकडं. मग हा जो डेटा सगळा असेल सामान्य माणसाचा तो कुठेही विकला जाऊ शकतो. आपण बघितलेलं आहे डार्क नेट, डार्क वेब, ते लेक्चर बघितलं नसेल तर ते बघा, तिथं विकला जातो आहे भारतीय लोकांचा डेटा, है ना. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की ही न्यूज याच्यासाठीच आहे की सिम्पल आहे, जर एवढ्या हाय प्रोफाईल लोकांचे अकाउंट हॅक होऊ शकतात म्हणजे सायबर सिक्युरिटी नावाची जी गोष्ट आहे ती किती गरजेची आहे आणि ती खूप चांगल्या दर्जाची असणं फार गरजेचं आहे. जर सायबर सिक्युरिटी चांगल्या दर्जाची नसेल तर गडबड होऊ शकते. म्हणून ऑनलाईन वोटिंगचा विषय असेल किंवा ऑनलाईन पैशाचे कितीतरी घोळ होतात बघा डिजिटल हिच्यामधून, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की इन केस ऑफ क्रिप्टो करन्सी, है ना. आता याच्यामध्ये एक बघा की यांच्या याच्यावर पोस्ट करण्यात आलं होतं की 30 मिनिटामध्ये $1000 सेंड करा आणि त्याच्यात डबल तुम्हाला मिळतील. आणि जवळपास म्हणजे ते बिटकॉईन 12.58 बिटकॉईन. ओके, तर हे सेंड केले गेले होते ईमेल ॲड्रेसला वेगवेगळ्या. तर अशा पद्धतीने होतं. म्हणजे खरं तर अकाउंट हॅक करून पैसे जमा करणं हा एक नवीन बिझनेस गेल्या 3-4 वर्षात समोर आलेला आहे. तर एवढंच आहे याच्यामध्ये की सायबर सिक्युरिटी हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मुंबईमध्ये बिल्डिंग कोसळली बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे काही वेगवेगळ्या अपघात असतील, आपत्ती असतील, त्याच्या संबंधीचा इश्यू आहे तो आपण डिस्कस केलेला आहे. दुसरा एक मुद्दा आहे, बिहारमध्ये पूल कोसळला आहे बघा. बिहारमध्ये पूल कोसळला आहे. पूल आपल्या याच्यामध्ये आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये स्पष्टपणे ते क्लिअर केलेलं आहे. तर ज्या काही दुर्घटना असतील त्याच्यामध्ये ह्या दुर्घटना तुम्हाला करून ठेवाव्या लागतील. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड प्रश्न आहे. ओके, सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्या बिल्डिंग कोसळणं, पूल कोसळणं याच्यासाठी काय, बिल्डिंग आणि पुलाचं वेगवेगळं रिझन आहे. पूल ज्या वेळेस कोसळतो, बिहारमधली जी घटना आहे की पहिल्या पावसातच पूल वाहून गेलेला आहे, याचा अर्थ पुलाचं जे काम होतं त्याची जी क्वालिटी होती, ती क्वालिटी हा शब्द वापरणंही चुकीचं आहे त्याच्यासाठी. ते अतिशय म्हणजे
खालच्या दर्जाचं काम होतं आणि त्याच्यामुळे ते वाहून गेलं. हा ना. मधल्या काळात सिंधुदुर्गमधलं पण होतं बघा. आणि आय थिंक नितेश राणेंचाच मतदारसंघ बहुतेक तो. तर तिथं ते सगळा ब्रिज जो होता तो ओव्हरब्रिज, तर तिच्यामधले ते पेबल ब्लॉक्स निघून सगळी माती बाहेर आली होती पावसामध्ये. आत्ताचा 4-5 दिवसातला तो इश्यू आहे, तो सोशल मीडियावर पण होता. सो बांधकामाचा दर्जा अतिशय खालचा आहे आपला, तर तो आपण सुधारला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात हा जो बिल्डिंगांचा इश्यू आहे, या ज्या बिल्डिंग कोलॅप्स होतात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण ह्या घटना बघतो, तर ह्या खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत. आता ह्या बिल्डिंगसाठी गव्हर्नमेंट त्यांना नोटीस देत नाही का? तर म्युन्सिपाल्टी नोटीस दिलेल्या असतात. ज्या काही बिल्डिंग असतील की ज्या पडू शकतात अशा नोटीस पण गेलेल्या असतात. पण तिच्यामध्ये बरेचसे इश्यू आहेत. बऱ्याच ठिकाणी बिल्डर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात किंवा रहिवासीही दुर्लक्ष करतात किंवा रहिवाशांचा आर्थिक प्रॉब्लेम असतो. या लोकांचा आर्थिक प्रॉब्लेम असा आहे की हे हे घर सोडून दुसरीकडं घर अफोर्ड करणं त्यांच्यासाठी शक्य नसतं. कारण बरीचशी लोकं अशी आहे की जी आयुष्यात एखादं घर अफोर्ड करतात आणि त्याच्यासाठी बराचसा कालावधी त्यांचा गेलेला असतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते फार प्रॉपरली, म्हणजे परवडणारी घरं जी आहेत तर ती फक्त आणि फक्त गरीब लोकांचा विचार करता किंवा ज्यांचं आर्थिक जे काही स्टेटस आहे ते फार कमी आहे असा नाही आहे. तर परवडणारी घरं ही सर्वांसाठीच पाहिजेत, मध्यम वर्गासाठीही पाहिजे, उच्च मध्यम वर्गासाठी पण. घरांच्या किमती आणि त्या सगळ्या याच्यात अशा घटना घडतात. सुदैवाने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेली नाही आहे, पण तरीसुद्धा की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळता येऊ शकतात आणि त्या टाळता आल्या पाहिजे. म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईजवळची बिल्डिंग आहे, पण त्या बिल्डिंगकडे बघितल्यावरच कळतं ती खूप जुनी बिल्डिंग आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की एक्झामिनेशनचा मुद्दा आहे बघा, की फायनल इयरची एक्झाम युनिव्हर्सिटीनी घ्यायची नाही घ्यायची. UGCच्या गाईडलाईन्स आपण बघितलेल्या होत्या की तुम्ही घेऊ शकतात ऑप्शन ओपन बुक एक्झाम, ऑनलाईन एक्झाम, असे कितीतरी मुद्दे इथं आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स यांना पेन पेपर टेस्टमध्ये इंटरेस्ट आणि त्यांची पेन पेपर टेस्ट घ्यायची किंवा मग ऑनलाईन एक्झामिनेशन घ्यायची किंवा कॉम्बिनेशन करायचं दोघांचं. तर UGCने हे सजेस्ट केलेलं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की कोविड-19चं जे इन्फेक्शन आहे ते दिवसेंदिवस वाढतं आहे. आणि हे वाढत असताना याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की की जे काही यंग पीपल आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळेस तो माइल्ड असेल असं नाही. आणि यूथ जो आहे विथ माइल्ड सिम्पटम्स, म्हणजे आता यूथमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त लक्षणं दिसून येत नाहीत किंवा ती माइल्ड असतात. तर ह्या याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते नेहमीच माइल्ड असतील असं नाही. यूथ पण आपण बघू शकतो की तिच्यात मोठ्या प्रमाणावर तरुणांना पण संसर्ग होऊन काही तरुणांचा मृत्यू झालेला आहे. मग ती गोष्ट जी आहे की आपण लाईटली घेऊ शकत नाही. आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की हा जो यूथ आहे ज्याला माइल्ड सिम्पटम आहे, हा काय करतो, तर हा माइल्ड सिम्पटम असलेला यूथ त्याच्याकडचे जे काही संसर्ग आहे, इन्फेक्शन आहे, तो त्याच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो यूथ टू फॅमिली मेंबर आणि ऑबियसली टू सोसायटी. तर हे असं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी जास्त प्रॉब्लेम्स आता क्रिएट होऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की तो कदाचित एखादा यूथ जो आहे तो सुपर स्प्रेडर पण होऊ शकतो. सुपर स्प्रेडर काय असतं बरं? सुपर स्प्रेडर काय असतं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपला व्हिडिओ झालेला आहे, कोविड-19ची प्लेलिस्ट आहे, त्याच्यात तुम्हाला मिळेल बघा. सुपर स्प्रेडर होऊ शकतो तर ओल्डर फॅमिली मेंबर्सला, आणि त्याच्यामधून जास्तीचं डॅमेज आपल्याला होऊ शकतं. तर असेही मुद्दे आहेत. ओके, म्हणजे विद्यार्थ्यांना खरंच परीक्षेसाठी तुम्ही एकत्र आणणं किती धोकादायक असू शकतं हे त्याच्यावरून कळतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो काही आहे की एकंदरच 640 युनिव्हर्सिटीपैकी 454 युनिव्हर्सिटी ज्या आहेत तर त्या तयार आहेत की बाबा आम्ही परीक्षा घेऊ शकतो, कंडक्ट करू शकतो. काही ज्या आहेत उरलेल्या त्यांना लिगल इश्यूज आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं MCQसाठी की हायर एज्युकेशन हे कुठल्या लिस्टमध्ये येतं, तर ते कॉन्करंट लिस्टमध्ये येतं. त्याच्यामुळे की समवर्ती सूची, मग याच्यामध्ये राज्य आणि केंद्र या दोघांनाही ते अधिकार असतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम्स आता इथं होत आहेत. ओके, राज्याचं काय म्हणणं आहे, केंद्राचं काय म्हणणं आहे. सो हायर एज्युकेशन जे आहे ते कॉन्करंट लिस्टमध्ये येतं. तर हे MCQसाठी लक्षात ठेवायचं. ओके, तर ते आपल्याकरता खूप खूप महत्त्वाचं आहे. तर या बेसिक गोष्टी थोड्या लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला. SC टू एक्झामिन केरलास ॲक्ट ऑन ॲनिमल्स अँड बर्ड सॅक्रिफाईस. आता सुप्रीम कोर्टामध्ये केरळमधला एक ॲनिमल आणि बर्ड सॅक्रिफाईसचा जो काही कायदा आहे तो असा आहे. ह्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की केरला ॲनिमल्स अँड बर्ड सॅक्रिफाईस प्रोहिबिशन ॲक्ट 1968, म्हणजे केरळमधला
1968 मधला कायदा आहे, ज्याच्यात म्हटलेलं आहे की केरला ॲनिमल्स अँड बर्ड सॅक्रिफाईस काय, तर देवाला बळी द्यायचं नाही. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की देवाला बळी दिलं जातं वेगवेगळ्या, महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी ती प्रथा आहे. तर प्राणी असतील, पक्षी असतील, देवाला बळी द्यायचे नाहीत, 1968. आणि दुसरा जो आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स, 1960चा ॲक्ट आहे बघा, की प्राण्यांबरोबर कसल्याही पद्धतीचा क्रूरता होता कामा नये. मग तिच्यात ऑब्विसली किलिंग पण असतं, पण या केरळाच्या ॲक्टनुसार काय आहे की तुम्ही देवाला बळी देऊन नंतर ते कन्झ्युम करू शकता. आणि ऑब्विसली देवाला बळी दिल्यानंतर तिथं ते लोक कन्झ्युम करतात, खातात ते. आणि दुसरीकडं केरळचा हा जो ॲक्ट आहे तो फक्त देवाच्या सॅक्रिफाईसवर बोलतो, पण जे खाण्यासाठी रेग्युलर मीट कटिंग होतं आहे त्याच्याबद्दल तो बोलत नाही, ते अलाउड आहे तिथं. तर त्याच्या संबंधी सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं आहे. तर बघूया त्या काळात सुप्रीम कोर्ट काय करतं. म्हणजे हे सगळं काय आहे ना, की शेवटी हिच्यामध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे की ही डायकोटॉमी, की बाबा तुम्ही लॉ अलाउज किलिंग ॲनिमल फॉर फूड बट डज नॉट परमिट सेम फॉर्म ऑफर टू डेटी. म्हणजे तुम्ही खाण्यासाठी ते अलाउ करताय पण देवासाठी नाही करत. ऑब्व्हियसली ते देवाला नाही देत, देवासमोर काय नैवेद्य ठेवला की माणूसच खातो, शेवटी गोष्ट तिथंच येते. ज्युडिशियल रिव्ह्यू कॅन नॉट डन प्रायर टू स्पीकर्स डिसिजन. म्हणजे हे जे राजस्थानमध्ये सगळा राडा चालू आहे त्याच्यामध्ये ही एक केस चर्चेत आली आहे, किहोतो होलोहन केस. ही MPSC UPSC मेन्सला पण विचारली गेलेली आहे आणि MPSC मेन्सला पण तुम्हाला विचारली जाऊ शकते. याच्यावर सेपरेट लेक्चर आपण घेऊयात की होतो होलोहान केस काय आहे. पण एक गोष्ट आहे की जोपर्यंत स्पीकर स्वतःचा निर्णय देत नाही त्याच्या आधीच तुम्ही कसं काय म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूची मागणी करू शकता. तो की होतो होलोहान केस जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ना, 28 वर्ष जुनी केस. आणि त्याच्यामधले आपण बघूयात, सेपरेट बघूयात. नीला सत्यनारायण यांच्याबद्दल कालच आपण सेपरेट लेक्चर बघितलं आहे. त्यांच्या पुस्तकांची नावं आज बघू. एक पूर्ण अपूर्ण आत्मचरित्रपर पुस्तक आहे, सत्यकथा व्यवसाय मार्गदर्शनपर आहे, आईबाबांची शाळा मार्गदर्शनपर पुस्तक आहे, एक दिवस जीव वनातला अनुभव कथम आहे, वन विभागाच्या सचिव असताना त्यांनी ते लिहिलेलं आहे. जाळ रेषा प्रशासकीय सेवेतला अनुभव म्हणून जाळ रेषा त्यांनी लिहिलेलं आहे. कादंबरी तिढा रात्र वनव्याची तुझ्या बिन, या रात्र वनव्याचीवर मालिका पण निघाली आहे दूरदर्शनवर. अनुभव कथन पुनर्भेट, मी क्रांतिज्योती, कविता संग्रह ओळखीची बाट, आपण काल बघितलं होतं 150पेक्षा जास्त कविता आहेत त्यांच्या. प्रवास वर्णनमध्ये डेल्टा 15 आहे, ललित लेखमध्ये मैत्र आहे. रात्र वनव्याची जे आहे ते या कादंबरीवर दूरदर्शनवर मालिका निघालेली आहे. बाबांची शाळा हा त्यांच्या कथेवरून बाबांची शाळा नावाचा चित्रपट मराठी निघाला आहे, त्याचं संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. शालांत परीक्षेमध्ये 1965 संस्कृत प्रावीण्य मिळून पहिल्या त्या आल्या होत्या. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर नीतू मांडके यांचे हे त्यांचे चुलत बंधू होते. नीतू मांडकेंचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल बघा, हृदयस्थ नावाचं फेमस पुस्तक आहे ना. करोनामुळे निधन झालेल्या त्या पहिला माजी IAS अधिकारी आहेत बघा. हे पेपरला इतकं प्रॉपरली येतं आहे तर हे लक्षात ठेवा, करोनामुळे निधन झालेल्या पहिल्या माजी IAS अधिकारी. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला IAS अधिकारी जे आहेत तर मालती तांबे वैद्य, तर हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला IAS अधिकारी मालती तांबे वैद्य. महाराष्ट्रात मुख्य सचिवपदी अद्याप एकाही महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. हा आपला पुरोगामी महाराष्ट्र. ओके. स्टॉकहोम परिषद 1972. आता खरं तर स्टॉकहोम परिषदबद्दल एन्व्हायरमेंटच्या काही बुक्समध्ये आहे, काही बुक्समध्ये खूप काही जास्त नाही आहे, पण हा इथं प्रॉपरली लोकसत्ताने दिलेला आहे. चर्चेसाठी काय विषय होते? नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन, पर्यावरण आणि मानवी वसाहतींच्या समस्या आणि त्यांचं व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था, सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण, विकासात्मक प्रकल्प उभारणी आणि पर्यावरण यांच्यातला परस्पर संबंध. 26 मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली होती स्टॉकहोम नंतर. डिसेंबर 1972 संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन झाला होता. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारतामध्ये स्वतंत्र पर्यावरण विभाग कधी स्थापन झाला होता? नंतर त्याचंच मंत्रालय झालेलं आहे, तर ते आपण बघितलं होतं, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 5 जून 1972 स्टॉकहोम परिषदेची सुरुवात 5 जूनला झाली होती आणि हाच दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळण्यात यावा असा ठराव देखील या परिषदेत मांडण्यात आला होता. भारतावर काय इम्पॅक्ट आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर 1976 साली 42वी घटनादुरुस्ती झाली. वादग्रस्त आहे पण तिच्यातला पर्यावरण संवर्धनातला बदल स्वागतार्ह होता. कलम 48 राज्याची मार्गदर्शक तत्व जी आहे तिच्यामध्ये पर्यावरण संरक्षण, संवर्धन, वन वन्यजीव सृष्टी यांचं रक्षण हे ॲड झालं होतं बघा. DPSP कलम 48 कलम 51 मधलं मूलभूत कर्तव्य, वने, जलाशये, वन्यजीव, पर्यावरणातलं नैसर्गिक घटकांचं संरक्षण, संवर्धन
सर्व सजीवांप्रती अनुकंपा बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. सो कलम 48 आणि कलम 51 या दोनही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि लिटरली आपल्याला विचारलं जाऊ शकतं की पर्यावरण संवर्धनासंबंधीची कलमं संविधानातली कुठली. ओके. त्याच्यानंतर दक्षिण चीनी समुद्र आणि चीन. आता दक्षिण चीनी समुद्र बऱ्याचदा आपण बघितलं आहे, पण आज लोकसत्ताला आर्टिकल पण आहे, महत्त्वाचं आहे. जवळपास 13 लाख चौरस मैल टापूवर त्यांनी कब्जा केलेला आहे. म्हणजे ते स्वतःचे स्वामित्व हक्क सांगतंय चीन. 9 डॅश लाईन नावाने त्यांनी समुद्र जो आहे त्याच्यात वर्चस्व वर्तुळ काढलेलं आहे. ते मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो. लाईन मारलेली आहे ती समुद्रामध्ये आणि तिच्यामध्ये की तिच्यात जेवढं येतं ते सगळं चीनचं आहे. आता या वर्तुळाच्या मध्यभागी 2 आयलँड्स आहेत, बेटा आहेत, स्पॅटली आणि पारासेल. आता हे भूद्वीप आणि प्रवाळ द्वीप समूह आहेत. तर मोठ्या प्रमाणावर इथं नैसर्गिक स्रोत म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती असण्याचा एक अंदाज आहे, त्याच्यामुळे चीनला हे पाहिजे आहे. आता दक्षिण चीनी समुद्रातून जाणारे अनेक जलमार्ग जे आहेत ते व्यापार वृद्धीसाठी पण महत्त्वाचे आहे. म्हणून चीनला स्वतःचा व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी 1 बेल्ट 1 रोड असेल तर दक्षिण चीनी समुद्रावर स्वतःचं वर्चस्व पाहिजे. प्रचंड प्रमाणात मासेमारीची क्षेत्र आहेत, तर मोठ्या प्रमाणात मासेमारीसुद्धा आहे. स्पॅटली आणि पॅरासेल जे आहे, पॅरासेल आयलँड बेटं आहेत, तिच्यावर कोण कोण दावा सांगतं तर व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनी पॅरासेलवर सांगतं. म्हणजे व्हिएतनाम दोन्ही याच्यावर सांगतं, स्पॅटली पॅरासेल, आणि पॅरासेल बेटं जी आहे ती फिलिपाईन्स त्याच्यावर दावा सांगतं. म्हणजे पॅरासेलच्या बाबतीमध्ये चीन, व्हिएतनाम, फिलिपिन्स, आणि स्पॅटली पॅरासेलच्या बाबतीत व्हिएतनाम आणि चीन. इतर देश जे दावे सांगत असतात, आता त्याच्यामध्ये दावे सांगत आहेत इतर देश, पण तोपर्यंत चीनने काय केलेलं आहे, इथल्या काही बेटांवर लष्करी तळ, युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा बसून टाकलेली आहे. म्हणजे चीन त्याच्या पुढचं आहे, तुम्ही बोलत राहा, आम्ही करून मोकळे होतो. 2015मध्ये पॅरासेल बेटांवर कोणत्याही प्रकारचा लष्करी तळ असणार नाही हे मतैक्य कोणात झालं होतं तर चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग आणि त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा. ओके. याला हरताळ फासलेला आहे चीननी. चीन बोलतो वगैरे, ते करतं आपल्या पद्धतीने. 2016मध्ये द हेगमधील आंतरराष्ट्रीय लवादाने दक्षिण चीन समुद्राचा व्यापक दावा खोडून काढला होता 2016मध्ये. ओके. तर हे पण एक महत्त्वाचं आहे. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रामध्ये USA निमित्झ आणि USS रोनाल्ड रेगन या विमानवाहू युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. ही न्यूज ऑलरेडी आपण बघितली होती. पण एकंदरच 1982चा जो युनायटेड नेशनचा हे आहे निर्णय आहे, तर तो मान्य करावा असं व्हिएतनामने म्हटलं होतं की कोणाचा किती असणार समुद्र. आता आपण समुद्र बघूयात की कसा आहे. आता बघा की हा चीन आहे, तैवान आहे, हे बाकीचे देश बघा, व्हिएतनाम आहे, त्याच्यानंतर मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स. आता बघा हे जे तुम्हाला रेड दिसतं इथं, रेड लाईन दिसते आहे, तर ही रेड लाईन जी आहे याला 9 डॅश लाईन असं म्हटलं होतं. 9 डॅश लाईन, ही 9 डॅश लाईन जी आहे तर ती चीननी केलेली आहे. आणि चीनचं म्हणणं आहे की याच्या अंतर्गत जेवढं सगळं येतं ते सगळं आमचं आहे. आता ऑब्वियसली तुम्ही जर ही बघितली तर दुसऱ्या देशांना खेटून घेतलेली आहे. आणि यातूनच अर्थ आपल्याला कळतो की मग हा सगळ्या हिच्यावर चीनच जवळपास सगळा साऊथ चायना सी चीनला पाहिजे. हिच्यामध्ये बघा हे पॅरासेल्स आयलँड आहे आणि हे जे आहे ते स्पॅटली आयलँड आहे. आणि याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की हे मध्यभागी आहेत या 9 डॅश लाईनच्या. याच्यावर चीन पण सांगतं, व्हिएतनाम आहे, फिलिपिन्स आहे, तर हे दावा सांगतात. तर हाच आहे. हा जो मॅप आहे तो मी टेलिग्रामला शेअर करतो, तिथून तुम्ही अजून प्रॉपरली बघू शकता. बिहार निवडणुकीमध्ये 65पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना पोस्टल बॅलेट नाही, निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. तर ॲक्च्युली हा जो निर्णय होता हा 19 जून रोजी केंद्र सरकारने घेतला होता की 65 वर्षाच्या वरील नागरिकांना पण पोस्टल बॅलेट. परंतु इलेक्शन कमिशन नाही म्हटलं आहे. इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे की ही अंमलबजावणी बिहारमध्ये नाही होणार. पोस्टाने मतदान कोण करू शकतं? 80 वर्षापेक्षा अधिक ज्यांचं वय, ते दिव्यांग, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, कोविड-19चा संसर्ग असलेले आणि संशयित म्हणजे ज्यांना क्वारंटाईन केलं आहे अशी लोक, यांनाच. ओके. हे इलेक्शन कमिशननी फायनलाइज केलेलं आहे. माता मृत्यूदरामध्ये घट झालेली आहे भारतामध्ये. आणि ऑफिस ऑफ रजिस्टर जनरल सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम SRS यांच्याद्वारे प्रकाशित माता मृत्यूदराच्या विशेष बुलेटिनद्वारे ही माहिती समोर आली. स्पेशल बुलेटिन ऑन MMR इन इंडिया 2016-18. आता याच्यामध्ये वर्ष बघा, माता मृत्यूदर बघा, 2014-16 130, 2015-17 122,
2016-18 113, म्हणजे सलग तिच्यामध्ये घट आपल्याला दिसून येते. असे स्टेटमेंट विचारले जातात की सलग घट आहे. ओके, तर नक्कीच सलग घट दिसून येते 130, 122. माता मृत्यू दर काय असतो? 1,00,000 जीवित जन्मामागे किती मातांचा मृत्यू झाला? संयुक्त राष्ट्र शाश्वत विकासाचं ध्येय SDG 3.1 मध्ये सांगतं की माता मृत्यू दरासाठीचं लक्ष किती येतं? 1,00,000 जीवित जन्मामागे 70पेक्षा कमी माता मृत्यू झाले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. HRDचे पेपर जे आहेत MCQ करता लक्षात ठेवा, MPSC मेन्स. त्याच्यानंतर माता मृत्यू दरांमुळे मातांच्या प्रजनन काळातील आरोग्याबाबतच्या सुविधांबद्दलची माहिती आपल्याला मिळत असते. WHO नुसार माता मृत्यू म्हणजे गर्भवती असताना किंवा गर्भपातानंतर 42 दिवसांनी झालेला मृत्यू आहे. दक्षिण भारतीय राज्यात माता मृत्यू दराचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. म्हणजे केरळ 43, तमिळनाडू 60, तेलंगणा 63, आंध्र प्रदेश 65, कर्नाटक 92. सर्वात जास्त कुठं दिसतं? आसाम 215, उत्तर प्रदेश 197, मध्य प्रदेश 173, बिहार 149, छत्तीसगड 159, ओडिसा 150, राजस्थान 164, उत्तराखंड 99. तर हे तुम्ही बघू शकता. आता हा ट्रेंडही आहे, तर हा ट्रेंड तुम्हाला इथं प्रॉपरली दिसतो. जो वर सांगितलेला तोच आहे है ना, 1,00,000 मागे वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कालचे हे घ्या. 11 जुलै हा दिवस जो आहे तो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून 1987 पासून साजरा होतो. भारताची लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी 2.1 इतका टोटल फर्टिलिटीची गरज आहे, बरोबर. आणि 45मध्ये स्थिर होणार, तर दोन्ही योग्य आहे. काझी 106F काय आहे? सोनेरी वाघीण. BTIA कशाशी संबंधित आहे? युरोपियन युनियन. अल्कोहोल आधारित सॅनिटायझरवर किती टक्के GST लावण्यात आलेला आहे? 18%. आजचे प्रश्न घ्या. IAS मेन्ससाठीचा प्रश्न आहे, व्हॉट इज स्किल इंडिया मिशन? डू यू थिंक दॅट इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस इज नीड ऑफ आवर इन इंडिया? क्रिटिकली ॲनालाइज. MPSCचा एसे आहे कौशल भारत कुशल भारत. 5 वर्ष स्कीमला झालेले आहेत, महत्त्वाचं आहे. कौशल भारत कुशल भारत योजनेबद्दल बिनचूक विधान ओळखा. स्टेटमेंट A, योजनेची सुरुवात 16 जुलै 2015ला झाली. 2022पर्यंत 40 करोड तरुणांना कौशल प्रदान करणे लक्ष्य आहे. फक्त दोन्ही यापैकी नाही. रेवा सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल बिनचूक विधान ओळखा. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पहिला अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प जो राज्याबाहेरच्या संस्थांना ऊर्जेचा पुरवठा करणार आहे. फक्त दोन्ही यापैकी नाही. नीला सत्यनारायण यांच्याबद्दल सत्य विधान ओळखा. महाराष्ट्राच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त. हिंदी मराठी इंग्रजी भाषांमधून पुस्तकं लिहिलेली आहेत. फक्त दोन्ही यापैकी नाही. जागतिक सर्पदिन कधी साजरा केला जातो? 16 जानेवारी, 15 मे, 16 जुलै, 15 जून. जागतिक कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? 15 जून, 15 जुलै, 20 जून, 25 जुलै. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.